हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर चला आता दुकानात आले होते. सगळीकडली झाडलोट झाली होती. तर म्हटलं चला आता दुकानाचं राहिलं होतं झाडलोट. तर म्हटलं दुकानापासून तुमच्यासोबत पण शेअर करावे सकाळची रुटीन माझं. सकाळी सकाळी मी पहिलं कणिक मळून घेतलं आणि आता आम्ही तिघं जणात असल्यामुळं कणिक जरा थोडंसंच मळलं आणि म्हणजे कोण कणिक म्हणतं, कोण पीठ मळणं म्हणतं. तर तुम्हाला जसं तुमच्याकडे जसे बोलले जातात तुम्ही तसं समजून घ्या. आणि पटापट मी पीठ मळून घेतलं आता आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. परीची अंघोळ वगैरे झाली होती आणि चला आता म्हटलं सकाळी सकाळी परीला हे नाश्ता द्यावा आणि कसं स्वयंपाक झाला ना, म्हणजे ऊन यायच्या आत तर खरंच खूप चांगलं वाटतं. तर मी माझं आहे ना 9:30 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक झाला होता आणि भेंडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर उन्हाळ्यामध्ये ना खराब लवकर नसेल व्हायची तर अशी ह्या पद्धतीने तुम्ही भेंडीची भाजी करून पाहायची. मी यामध्ये ना ह्या भेंडी फक्त कट करून घेतलेली. जास्त मोठीही नाही, जास्त लहान पण नाही. जी आपण भरली भेंडी करतो अगदी तशी कट करायची. 2 ते 3 पळ्या मी तेल घातले आणि त्यामध्ये आपल्याला फक्त मोहरी आणि जिरं घालायचे आणि मस्त तडतडलं ते, की त्यानंतर आपल्याला भेंडी घालून घ्यायची आणि भेंडी घालून झालं, त्यानंतरच आपल्याला मीठ घालून घ्यायचे. तर आपलं कसं होतं, असं जर भेंडी केली तुम्ही तर उन्हाळ्यात अजिबात खराब होणार नाही. का तर आहे ना 4 ते 5 वाजले, की ती लगेचच भाजी खराब व्हायला सुरुवात होते. तर असं ही डब्यावर जर द्यायची असेल ना आपल्याला, तर अशा प्रकारे तुम्ही भेंडी करून पहा. फक्त आहे ना आपल्याला मसाला हे जो आहे, तो घरचा मसाला वापरायचा. एकदम सुंदर भाजी होते. तर मी आता आहे ना जिरं मोहरी तडतडल्यानंतर लगेचच भेंडी टाकून घेतली ना, आता मी मीठ घालून घेते त्यात. तर 2 चमचे छोटे चमचे आहेत त्यामुळे मी 2 चमचे मीठ घालून घेत आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळद घालायची आणि सगळे मसाले वरून घालायचे. आपल्याला तेलात कुठलाही मसाला नाही टाकायचा आहे. तर आता हा घरचा मसाला आहे बघा. ह्याची पण रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही नक्की सगळ्यांनी रेसिपी पहा. खरंच खूप छान मसाला झालेला आहे आणि एकदम कलरफुल असा मसाला झालेला आहे आणि चवीला तर खूपच छान झालेलं आहे. तर तुम्ही नक्की सगळ्यांनी असा मसालासुद्धा करून पहा. आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर तुम्ही नक्की सगळ्यांनी पाहायचं आहे. वाटलंच तर मी त्रिकोणावरती तेच चॅनलवरची म्हणजे रेसिपी तुमच्यासोबत शेअर करील. तुम्ही सगळ्यांनी त्रिकोणावरती क्लिक करून मसाल्याची रेसिपी पण नक्की पाहून घ्या. तर आता हे तूप मी रात्रीच ज्यावेळेस फ्रिज क्लीन करायचं होतं मला, त्याच वेळेस मी सगळं तूप तयार करून घेतलं होतं. यामध्ये ग्लास ठेवला होता त्याच्यामुळे ना बरंचसं तूप निघालेलं आहे आणि ते कसं बनवलं ते पण तुमच्यासोबत शेअर करेल आता नंतरनी. आणि बऱ्याच वेळेस मी आपल्या चॅनलवरती टाकलेलं पण आहे. तर बघा मी रात्रीच आहे ना सगळं आवरून घेतलं होतं म्हणजे फ्रिजची जी भांडी होती सगळी स्वच्छ करून निथळायला ठेवली होती आपल्या स्टँडमध्ये आणि आता स्वयंपाक सगळा झाला होता. तर म्हटलं आता सगळं लगेच पुसून घ्यायचं झटकीपट. म्हणजे काय होतं सकाळ सकाळ स्वयंपाक झाला आणि भांडी वगैरे पण आवरून घेतली ना तर आपल्याला दिवसभर काही टेन्शन राहत नाही आणि उन्हाळ्या दिवसामध्ये ना खरंच काम करण्याची इच्छाच होत नाही आणि गावावरून आल्यानंतर जरा थोडीशी तब्येत बरी नसल्यासारखी आहे. त्यामुळे ना पटपट सकाळी सगळी कामं आवरून घेतली. तर किचन ओटा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मला तूप पण कडवायला ठेवायचं होतं. तर म्हटलं आता पहिली भांडी वगैरे आवरून घ्यावं आणि भांडी आवरली म्हणजे टेन्शन नाही राहत आणि एक काम सोपं होऊन जातं. तर म्हटलं तर चला फ्रीजमध्ये जी भांडी लावून म्हणजे घासून जी रात्री निथळायला ठेवली होती, ती पहिली लावून घ्याव्यात आणि नंतर भांडी घासायला सुरुवात करावी. तर म्हटलं जी पटपट आता लाईट चालूच होती, तरी पण मी लवकर मांडलं का तर मला आहे ना हे करायचं होतं. आता लाईट बंद केली की मग काय होणार परत त्यालाच बराच वेळ जातो थंड होण्यासाठी परत. म्हणून मी लगेचच भांडी लावून घेतली आणि भांडी लावून झाली म्हणजे रात्रभरसाठी नितळली ना, की चांगली पण भांडी एकदम व्यवस्थित राहतात आणि पुसायची गरज पडत नाही. आणि त्यानंतर मी लगेच जे तूप रात्री जी काढून ठेवलं होतं, ते लगेच बनलं. लगे हात पटपट काम होऊन जाईल म्हणून ते गरम करण्यासाठी ठेवलं आणि मग लगेच माझ्या साईडला भांडी होती घासायची, थोडीफार भांडी होती स्वयंपाकाची. ती पण लगेच क्लीन करून घेतली. का तर हे तेलकट भांडी असली ना, की भांड्याला आलं की जास्तच तेलकट भांडी होऊन जातात. तर थोडंसं शूट करताना चुकलेलं आहे बरं का. कॅमेरा काय मी चेक केला नाही कसा निघालाय तो. पण आता जाऊ दे समजून घ्या सगळ्यांनी. आणि चला आता भांड्याला सुरुवात करायची तोपर्यंत म्हणलं तूप कडवायला ठेवावं. आणि आज सकाळची सुरुवात मी घरातल्या स्वयंपाकापासून केली आणि त्यानंतरच देवपूजा केली. का तर खूप गरम होतं स्वयंपाक करताना. त्यामुळे म्हणलं आता ऊन यायच्या पटकन स्वयंपाक करून साईडला व्हायचं आणि मग देवपूजा माझी 9 ते 10 वाजेपर्यंत झाली होती. 9:30ला स्वयंपाक झाला तर 10 वाजेपर्यंत माझी देवपूजा झाली होती आणि मस्त असे स्वामीचं दर्शन तुम्हीसुद्धा घ्या आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर देवपूजा केल्याशिवाय सकाळची सुरुवात झाल्यासारखी वाटत नाही बरं का. म्हणूनच पटकन देवपूजा करून घेतली आणि म्हणलं चला आता गावावरून आलेलं आहे ना 3 ते 4 दिवस माझे कपडे धुण्यातच जाणार आहेत. तर जितकं कपडे घातली ना तितकंच धुण्याचा पण त्रास आहे.
ते कोणाला नाही, बाकीचं फक्त सगळा त्रास तो मलाच आहे. आता मलाच कपडे धुवायचे आहेत आणि ही कपडे अशी जी चांगली कपडे असतात ना, ती मशीनला मला लावू वाटत नाही. ती आपल्या हाताने धुतलेलीच बरी असतात. तर म्हटलं कपडे वगैरे तर भरपूर होते. सगळी कपडे हातानेच धुतली होती मी. तर कपडे धुवून झाल्यावर चला म्हटलं आपल्या शिलाई कामाला सुरुवात करावी. बाकीचं काम तर मी फरशी वगैरे सगळं 4च्या टायमिंगला पुसणार होते. का तर परीचे पप्पा पण झोपलेले असतात त्याच्यामुळं मग 4च्या टायमिंगला पुसायला पण आणि थंड पण राहतं घर. तर म्हटलं चला आता ब्लाऊज शिवून घ्यावा आणि सगळं कामं आटपली होती त्यामुळे मी ब्लाऊज शिवण्यासाठी बसले होते. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग पाहायला आवडतं का तेही नक्की सांगा. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.